नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक। शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक। ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। या क्षणी लग्न करूया मीरा। काय? पण ते कसं शक्य आहे? आपण गांधर्व विवाह करू। अशा प्रकारच्या विवाहास समाजात मान्यता नसते बरं मीरा। फार मोठ्या दिव्यातून तुला जावं लागेल, जननिंदेला तोंड द्यावं लागेल, हे अटळ आहे। नवरा आणि बायकोचे मन जुळाले आणि शरीराने ते एकरूप झाले तर काय होतं देवेंद्र? तुला दिवस जातील। मीरा, आजपासून तू माझी बायको आणि मी तुझा नवरा। मीरा, काय ग? अगं काय काय करतेस? काय नाही। नाही, मला खरं सांगशील? काय? कुणाशी काही बिनसलंय का तुझं? शुभदा, अगं गेले काही दिवस बघतेय मी, तू धड बोलत सुद्धा नाहीस कुणाशी। काय झालंय? माझी काळजी करू नकोस। गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल। ते आहेत म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या होतील। पण आता तुला बोलतं करायला मला एकच उपाय दिसतोय। कोणता? तुझं ना लग्नच करून दिलं पाहिजे, म्हणजे तुम्ही दोघं राजा राणी गुलुगुलू गप्पा करत बसाल। चल काहीतरीच काय। आईचं आता लग्न होणार आहे ना, पण डोक्यात फक्त राजा राणीच्याच गोष्टी येतात, आणखीन काही नाही। ते मला काही माहिती नाही, पण आता तुझं लग्न केलं पाहिजे इतकं मात्र नक्की। काय चाललंय दोघींचं? काय नाही, फक्त गप्पा मारतोय आम्ही। हे दिसतंय मला, पण काय ग मीरा, सकाळपासून सांगितलेली सगळी कामं केलीस का नुसती आपली गप्पा मारतच बसली आहेस? सर्व कामं झाली आहेत मावशी, आणखीन काही करायचंय का? नाही, आता आणखीन काहीच करायचं नाही, कारण मीराने सगळी कामं करून टाकली। आता जे करायचं ते तुलाच करायचंय आई। शुभदा, अगं आई, मीरा माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, खरं तर तिचंच लग्न व्हायला होतं, पण आता ठीक आहे, वेळ काही गेलेली नाहीये, त्यामुळे तू लवकरात लवकर मीरासाठी एक मुलगा बघ। नको नको, त्याची काही गरज नाहीये। म्हणजे तू स्वतःसाठी कोणी नवरा मुलगा पाहून ठेवलायस की काय? मावशी, अगं आई अशी काय बोलतेस? स्वतःच्या नाकावरची माशी सुद्धा उडवता येत नाही तिला, आणि ती काय स्वतःसाठी नवरा मुलगा बघणार? शुभदा, अगं तुला जगाचा अनुभव नाहीये। मीरा सारखी साधी दिसणारी मुलगीच माझ्या जीवाला घोर लावू शकते। गाई काय है, कुठचा विषय कुठे घेऊन गेलीस तू? तुझा विश्वास नाहीये का मीरावर? ती तशी मुलगी नाहीये, ती तसं नाही करणार आई। तुला नाही कळायचं, अशी काही चूक मीराच्या हातून होण्याआधीच मी सतत तिला टोचत राहते, म्हणून तरी नाकासमोर चालते सरळ, नाहीतर कुणाचा तरी हात धरून पळून गेली असती ही मुलगी। आई चल आपण वऱ्हाडी मंडळींची यादी करू। चल मीरा, शुभदा, चल। मीरा अगं पण पुरी, अगं यांना काय करणार तुझ्या मनाची दशा? तू देवेंद्रशी लग्न केलं आहेस, पती परमेश्वर मानून त्याचं पूजन करते आहेस, ह्याची जरा जाणीव आहे का? तू त्याची पत्नी आहेस ह्याची त्याला आठवण आहे का? भ्रमराप्रमाणे तो पुष्पविहार करतो आहे।
तुझ्या सौंदर्याने आणि नृत्यकलेने आम्हाला घायाळ केलाय. आता दवा पाणी कोण करणार? मीच करणार. कसं? ते असं. पुष्पा, जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तूच आहेस. असं किती जणींना सांगितलंय तुम्ही? असं का म्हणतेस? अव किती केलं तरी मी नाचणारी गाणारी बाई. तुमच्यासारखे असे कितीतरी पुरुष येतात, जीव लावतात, पैसा उधळतात आणि निघून जातात. पण तुम्ही नाही ना असं काय करणार? नाही, मी खरंच कधीही असं करणार नाही. माझा जीव तुझ्यात अडकलाय. माझं काहीच काढून मी तुझ्या पायापाशी ठेवलंय. नाही, असं काही करू नका. तुमचं काळीज तुमच्यापाशीच ठेवा. जर तुमचंही काळीज माझ्या पायापाशी आलं तर माझे पाय कसे थिरकतील? जर काही द्यायचं झालं तर असं काहीतरी द्या की जे मला आयुष्यभरासाठी पुरेल. माग तू, तुला काय हवंय ते. माझं सगळं ऐश्वर्य तुझ्या पायाशी आणून ठेवेल. खरंच? पण टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्याने का? माझ्या ऐश्वर्यात तू बुडून गेलीस तर माझं काय होईल? त्यावेळी मी कोणाकडे बघायचं, कुठे जायचं? तुझ्याशिवाय कोण आहे माझं? तसं म्हटलं तर तुमच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही. माझं पहिलं प्रेम माझी नृत्यकला आहे आणि दुसरं तुम्ही. मी माझी नाही राहिले, अगदी तुमची झाली. जशी दुधात साखर पिळावी तशी. असं नाही जा. मग कसं? टप्प्याटप्प्याने. मीरा, तू काळजी करू नकोस. मी फार दिवसांकरता माझ्या गावी थांबणार नाहीये. मी प्रतिष्ठित घरातला मुलगा आहे. अब्रू जपण्याचं महत्व मलाही कळतं. मी लवकरच परत येईन आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे देवाब्राह्मणांच्या साक्षीने तुझ्याशी लग्न करेन आणि माझ्या घरी घेऊन जाईन. लवकरच परत येऊन सर्वांसमक्ष माझ्याशी लग्न करण्याचं वचन देऊन गेलेत देवेंद्र. पण अजून का परतले नाही? कुणासोबत खुशीचा निरोपही पाठवला नाही त्यांनी. मी काय समजायचं? काही दिवसांनी माझं पोट दिसायला लागेल तेव्हा मावशीला, लोकांना काय म्हणून तोंड दाखवू मी? नाही नाही, पण माझं मन सांगते मला की आज देवेंद्र येतील. माझा हात हातात घेऊन मला परत त्यांच्या घरी घेऊन जातील. महाराज, देवेंद्र जिथे कुठे असतील त्यांना सद्बुद्धी द्या. सद्बुद्धी द्या त्यांना महाराज. तू माझ्या जवळ असलीस ना की मी तहान भूक सगळं काही विसरतो. मला कुठल्याही गोष्टीची आठवण राहत नाही. असं इतकं प्रेम करता माझ्यावर? पण मी तर हीन दर्जाची बाई नव्ह. असं का म्हणतेस? असं मी नाही, आपला समाज बोलतोय. अहो किती केलं तरी नाचणारी आणि गाणारी बाई मी. माझ्याकडे बघून नाकं मुरडतात, कमी लेखतात आणि माझ्यासारख्या बाईकडे जर कोणी पुरुष आला तर तो पार वाया गेला असं समजून त्याला बी वाईट टाकतात. पण याची तुम्हाला कधी भीती नाही वाटली? नाही, तुझ्या पुढे मला कोणाचीही पर्वा नाही.
लोकांना माझ्या नावाने काय बोटं मोडायची आहेत ती मोडू देत, काय खडे फोडायचे आहेत ते फोडू देत. मला कसलीही भीती नाही. मी माझा समर्थ आहे. आजपर्यंत मी जे काही मिळवलंय ते स्वकष्टाने मिळवलंय. लोकांनी मला काही दिलं नाही, मग मी का घाबरतोय ना? प्रत्येक माणसाला आपलं सुख कशात आहे हे ओळखण्याचा आणि ते मिळवण्याचा अधिकार आहे. आणि मला जे हवं आहे तेच मी करतोय. तू लोकांची काळजी करू नकोस, फक्त माझी काळजी कर. मला काय हवं आहे नको आहे ते बघ. आणि मला जे हवं आहे ते सगळं काही तुझ्याकडे आहे. शेठ, मी कधी कमी पडले तर माझ्यावर रागून मला सोडून ते नाही जाणार ना? नाही, तुला सोडून मी कधीही जाणार नाही. माझ्या शरीराचा प्राण असल्याप्रमाणे तुला जपेन नाही. अरे अरे अरे, हे काय करतोयस देवेंद्र? तिथे तुझी मीरा तुझी वाट पाहत कासावीस झाली आहे आणि तू इथे शी 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 शी. अरे, जिने आपल्यावरती जीव ओवाळून टाकला, जिने तुला सर्वस्व बहाल केलं, तुला पती परमेश्वर मानलं, तिच्याशी अशी प्रतारणा करतोस? अरे, तुझ्यात ईश्वरी अंश सोडात साधी माणुसकी देखील राहिलेली नाही. महाराज, कोणाशी बोलता आहात आपण? एका उन्माद चढलेल्या तरुणाशी. महाराज, उतारावरचं पाणी जसं वाहत जातं तसा हा तरुण वाहत चालला आहे. खरं प्रेम विसरून दिखावायला हुल्ला आहे. एकीला लग्नाचं वचन देऊन झुरत ठेवलंय आणि दुसरीकडे नको त्या बाईच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याची नासाडी करतोय. महाराज, हा तरुण बहकलाय. त्याला समज देऊन थांबवता येणं शक्य नाहीये का? तूर्तास अशक्य आहे. का महाराज? जिने त्याला नादी लावलाय तिच्या सौंदर्याच्या धुंदीत आहे तो. एके दिवशी ही बया त्याची धुंदी उतरवेल तेव्हा याची अक्कल ठिकाणावर येईल. महाराज, तोवर त्या मुलीनं जिला ह्यांनी लग्नाचं वचन दिलं तिने काय करायचं? तिने कसं जगायचं? जननिंदेला सामोरं जावं लागणार आहे तिला. महाराज, एका तरुण मुलीने लग्न होण्याआधी कसं वागू नये, भावनेच्या आहारी जाऊन सतसत विवेक बुद्धीला कसा छेद देऊ नये, समाजाने मांडलेले नीती नियम कसे मोडू नयेत याचं उदाहरण ठेवायचे तिला जगासमोर. महाराज, होय बंकट, सोनाराच्या भट्टीची धग हिला सहन करावी लागेल. आणि जेव्हा ही धग शांत होईल तेव्हा या मुलीचं आयुष्य झळाळून निघेल. महाराज, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात. ताई, काय झालं? बरं वाटत नाही का? काय झालं यांना? काय होते? माहिती नाही, बहुतेक बेशुद्ध झाले असावेत. वैद्यबुवा, ओ वैद्यबुवा, इकडे इकडे इकडे. बेशुद्ध झालेत. बघा बघा सर.
अगं आई, मी काय म्हणते, हे मीराचं लग्न करून द्यायचं मध्येच काय आलंय डोक्यात तुझ्या? मग हे तुझ्या डोक्यात आत्तापर्यंत का नाही आलं? हा विषय मी काढेपर्यंत तू का थांबलीस? अगं किती राबवून घेतेस तू तिला. ती तुझी भाची आहे, तुझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे, हे लक्षात ठेवाई. तिच्याही काही भावना आहेत. फार बोलतेस शुभदा तू. मग काही चुकीचं बोललीये का मी? उगीच माझं डोकं खात बसू नकोस. तू जा सासरी. मीराचं काय करायचंय ते बघून घेईन मी, कळलं? मीरा? भाऊ, वैद्यबुवा काय झालंय मीराला? ती भोवळ येऊन वाटेत पडली होती. काय? बघितलं साई, किती कामं करून घेतेस तू मीराकडनं. अगं केवढा अशक्तपणा आलाय तिला. काहीतरी वाटतं का तुला तिच्याबद्दल? जीव घेशील तिचा एक दिवशी. शुभदा, फार बोललीयस पुरे आता. हो नाही, भोवळ येण्यामागचं हे कारण नाहीये. मग मी नाडी परीक्षा केली, मीरा पोटूशी राहिलीये. काय काय? तर ह्या मुलीचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तिला विहिरीत ढाकला, नाहीतर. मीरा, अगं काय केलंस तू हे? मी काय नाही केलं मावशी. उलटा कलंक लावलास आमच्या माथी. अगं हा दिवस बघण्यासाठीच का लहानाचं मोठं केलं तुला? कुठं जाऊन शेण खाल्लंयस? बोल बोल ना. देवेंद्र त्यांचं नाव आहे मावशी. कोण देवेंद्र? कुठला देवेंद्र? चल दाखव मला. गळ्यात टाकते तुला त्याच्या. आणि पुन्हा मला तोंड दाखवशील तर याद राख. ते या गावची नाहीये. मग कामानिमित्त या गावी आले होते ते, आणि त्यांचं आणि माझं मन जुळलं. पण मावशी, मी पाप नाही केले. आमचा गांधर्व विवाह झालाय. गांधर्व विवाह? मीरा, तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? अगं शुभदा, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी पाप नाही केलेलं. ते गावी जाऊन परत येतील तेव्हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आम्ही लग्न करणार आहोत. हो. अगं उदसे, मग आधी नाही का तसं लग्न करायचंस तू? पण मावशी, गांधर्व. आग लागो तुझ्या त्या गांधर्व विवाहाला. आता काही मी तुला घरात ठेवून घ्यायची नाही. चल चल निघ. आई अगं बस, मध्ये पडलीस ना कार्टे तुझंही तोंड फोडील बघ. चल. मीरा, तू केल्यास तशा प्रकारच्या विवाहात सद्यस्थितीतला समाज मान्यता देत नाही असं आम्ही म्हणतो ते यासाठी. तुमच्या भावना जाणून घेण्याचं सामर्थ्य या समाजात नाही. एक आम्ही सोडलो तर दुसरं कोणीही तुमच्या विवाहाची साक्ष देऊ शकत नाही. म्हणून तू पाप केलं आहेस असं त्याने म्हणणं स्वाभाविक आहे. तू कितीही सांगितलंस तरी तुझ्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत मीरा. पतिव्रता असल्याचं नाटक मला सांगू नकोस. तू माझ्या समोर रडलीस म्हणजे काय तू पाप केलं नाही असं नाही होत. या पोटात जे पाप वाढतंय ना त्याला घेऊन निघून जा. बऱ्या बोलानं निघून जा, नाहीतर तुझी खांडवळी करेन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.